पहिल्यांदा जागतिक आरोग्य दिनाच्या आपणा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम सार्वजनिक विभागाच्या वतीने आज आपण सगळेजण या ठिकाणी सर्व लोकांच्यासाठी लोकार्पित करतोय। खरं तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतो, परंतु आजच्या दिवशी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा सर्व प्रायव्हेट डॉक्टरांच्या साठी सुद्धा एक महत्त्वाचं काम की बॉम्बे नर्सिंग ॲक्टची ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्हावं अशा पद्धतीची अनेक दिवसाची मागणी सर्व डॉक्टरांची होती आणि बॉम्बे नर्सिंग ॲक्टचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल, ते एकत्रीकरण होईल, त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट प्रक्रिया असेल आणि त्याच्याही पेक्षा त्यांना वेळेत त्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता झाल्यामुळे सुद्धा सातत्यानं जे काय आमच्या आरोग्य विभागाकडे सातत्यानं धावपळ धडपड करावी लागत होती त्याची आता आवश्यकता लागणार नाही। ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सर्व राज्यातल्या डॉक्टरांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा आपण सुरुवात करतोय आणि ती आजच्या दिवशी करतोय। त्यामुळे निश्चितपणाने या निमित्तानं प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व डॉक्टरांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा जी आपण करतोय त्यासाठी निश्चितपणाने त्याचा फायदा या सर्व डॉक्टर्स मंडळींना होणार आहे किंवा हॉस्पिटल्सला होणार आहे। त्यासाठी मनापासून आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्या सगळ्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया। या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसरा आणखीन महत्त्वाचा आपण जे शुभारंभ करतोय तो दुसरा शुभारंभ करतोय तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी ज्या आहेत त्या सगळ्या आमच्या महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या माध्यमातून जी सगळे आमचे हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आजपर्यंत फक्त ESICचे जे कामगार असतील त्या सगळ्या कामगारांच्यासाठी उपचार केले जायचे, परंतु एका बाजूला महात्मा फुले आरोग्य योजनेचे आमचे सन्माननीय अण्णासाहेब चव्हाण आहेत आणि दुसऱ्या बाजूला या राज्य कामगार सोसायटीचे कमिशनर सन्माननीय पांडेजी आहेत। आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला आणि ही सगळीच्या सगळी आस्थापना शहरात आहे। मोठमोठ्या शहरांमध्ये असणारी ही सगळी हॉस्पिटल केवळ ESIC पुरती मर्यादित न राहता शासनाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना या निमित्तानं आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आजच्या दिवसाच्या निमित्तानं संकल्प केला आणि त्याचा फायदा या राज्यातल्या लाखो लोकांना दरवर्षी होत राहील। खरं तर आपली योजना खूप चांगल्या पद्धतीने प्रभावीपणाने काम करते, परंतु ती योजना ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या हॉस्पिटलमध्येच त्याचा लाभ घेता येतोय आणि आपली शहरात असणारी सगळी जी हॉस्पिटल्स आहेत ही सगळी हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं वेल इक्विप्ड आणि अतिशय भर वस्तीमध्ये की जिथं लोकांना खूप गरज आहे अशा ठिकाणी आहेत। त्यामुळे साहजिकच याचा उपयोग निश्चितपणाने सर्व नागरिकांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि म्हणून मी आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ESICच्या सगळ्या टीमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावं, लोकांना अधिक चांगल्या पद्धतीची सेवा द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा करतोय। खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिसरं जे महत्त्वपूर्ण काम आपण सगळी मंडळी करतोय ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायलिसिस युनिटची 6